विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून सोलापूर जिल्ह्यातूनही राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे। याच दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांनी करमाळा दौऱ्यावर येत विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यात। सदर दौऱ्यात नामदार जयकुमार गोरे व राजेंद्र राऊत यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांची जेऊर येथे भेट घेतली। तसेच करमाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत, गटनेते सुनील सावंत, संजय सावंत यांच्याही भेटी घेतल्या। यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल, भाजपचे चेतनसिंह केदार सावंत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, युवा नेते शंभूराजे जगताप आदी उपस्थित होते। या दौऱ्यात भाजप नेत्या रश्मिताई बागल यांच्या आयोजनाखाली तेथील संपर्क कार्यालय परिसरात बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीला साथ देण्याचे आवाहन उपस्थितांना केले। या दौऱ्यात राजेंद्र राऊत आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यात 1 to 1 म्हणजे दोघातच बराच वेळ गुप्त चर्चा झाली। या चर्चेत नेमकी कोणती रणनीती ठरली याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान महाविकास आघाडीचे असूनही येथील आमदार नारायण पाटील यांनी महायुतीचे राजेंद्र राऊत यांना साथ देण्याची घेतलेली भूमिका करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे। महायुतीचे उमेदवार असणारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायणआबा पाटील आणि आपण चांगले मित्र असल्याचेही स्पष्ट केले आहे।